तुझ मागतो मी आता, मागतो आता तुझ मागतो मी आता, मागतो आता मज द्यावे, द्यावे मज द्यावे, मज द्यावे, मज द्यावे एकदंता तुझ मागतो मी आता, मागतो मी आता तुझ मागतो मी आता. क्या बात आहे राहुलजी. खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत फिल्मीच्या आपल्या नो फिल्टर मध्ये. धन्यवाद. तुमचं हे गाणं ऐकता क्षणी ना एक गोष्ट मात्र माझ्या मनात आली की एका कलाकाराच्या आयुष्यातले म्हणजे माणसं बदलतात, हम्म, रंगमंच बदलतात, काळ बदलतो, हम्म. पण एक गोष्ट मात्र ज्या आयुष्यात राहते ती म्हणजे तो सूर, तो स्वर. असं तुमच्या आयुष्यातला कुठला सूर आहे जो आज सगळ्यात तुमच्या सोबत आहे? मला असं वाटतं की गाण्यातलं हम्म. विचाराल तर कुमारजी, पंडित कुमार गंधर्व आणि माझे आजोबा डॉक्टर वसंतराव देशपांडे, या दोघांचे सूर कायम माझ्याबरोबर असतात. आणि अर्थात आई आणि आजी. म्हणजे माझी आई मला एक हे गायची लहानपणी झोपवताना. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. ती वात्सल्य त्याची तुम्ही हे करूच शकत नाही दुसरीकडे. आईचं जे वात्सल्य असतं ते, आणि तेच वात्सल्य मला असं वाटतं की माझ्या आजोबांच्या सुरांमध्ये. पण कसं आहे तुमचा एक घराण्याचा वारसा संगीताचा होता, हम्म. पण तुम्हाला केव्हा वाटलं म्हणजे तुमच्या आयुष्यात संगीताने केव्हा घर केलं आणि वाटलं की आपण गायक व्हावं? कुमारजी म्हणजे पंडित कुमार गंधर्व यांचं गाणं हम्म. आमच्या घरी सातत्याने चालू असायचं. माझी आई लावून ठेवायची. आजोबांचं असेल, कुमार काकांचं असेल, मनसुरांचं असेल, आमच्या घरी कायम रेकॉर्डिंग चालू असायचं. मी खेळत असेन किंवा काही करत असेन. पण मला अगदी नेमकं आठवतं की 1992 साली माझ्या वडिलांनी 2 कुमार काकांच्या कॅसेट आणल्या होत्या निर्गुणी भजनांच्या, आणि सगळे बाहेर गेलेले असताना मी ती कॅसेट लावली आणि मला असं वाटतं सुनता है गुरु ज्ञानी असेल, कुमारजींनी गायलेलं कबीरांचं भजन, ते ऐकलं आणि मला असं वाटलं की म्हणजे काहीतरी वेगळा परिणाम झाला त्या सुराचा माझ्या व्यक्तिमत्वावरती. आणि मला असं म्हणजे 1-2 आठवडे मला आठवत आहे की खेळ असेल किंवा बाकी जेवण वगैरे मला काहीही सुचत नव्हतं. त्या 2 आठवड्यांमध्ये त्याच्यातली बरीचशी भजनं मी पाठ केली होती. आणि मग मला कुमार काकांसारखं गायचं होतं, त्यांच्यासारखा सूर लावायचा होता. सो माझं गाणं कुमारजींपासून सुरू व्हायचं आणि संपायचं तिथेच. सो तेव्हापासून मला असं वाटलं की मला हेच करायचं. या संगीताच्या प्रवासाला सुरुवात कधी झाली नेमकी? मी 6 वर्षाचा होतो तेव्हा हम्म. मी शिकायला लागलो. पण मला वाटतं की त्याच्याही आधी मला जसं सगळ्या मुलांना असतं ना, तालाचा नाद होता. म्हणजे माझ्या गळ्यामध्ये माझी आजी डबा बांधायची आणि मी काहीतरी वाजवत बसायचो. आणि मला आठवतंय की एकदा मी किशोरीताईंचं, म्हणजे तेव्हा मला माहिती नव्हतं, पण सहेलारे ऐकत होतो. आणि तेव्हा मला गुंगी आली होती. मी झोपायचो की काय असं त्या नाद मला त्याचा लागला होता. आणि माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांना सांगितलं होतं, "अरे इतका सच्चा सूर आहे किशोरीचा, तो आत्ता त्याला त्याची तंद्री लागली आहे. तू लिहून घे, पुढे जाऊन माझी गादी चालवेल." तर मला वाटतं की ती पहिली ओळख होती किशोरीताईंच्या सुरांची, ज्याच्यामुळे माहिती नाही मला ते आवडायला लागलं खूप गाणं. खऱ्या अर्थाने तुम्ही यशाच्या उंच शिखरावर आहात, तर या ठिकाणी तुम्हाला काय प्रेरित करतं? मला दर वेळेला जेव्हा मी स्टेजवरती असतो आणि खूप दाद मिळते हम्म. लोकांची, लोक उठून उभी राहतात आणि टाळ्या वाजवतात, घाईवरून आलेलं असतं लोकांना, तेव्हा मी डोळे मिटले की मला माझे आजोबा दिसतात आणि मला सांगतात, रावड्या तुला माहिती आहे ना, तुला काहीच येत नाही.
आणि हे अगदी लहानपणापासून. मी आत्ता मुद्दामून तुम्हाला काहीतरी खूप विनम्रता किंवा मॉडेस्टली सांगतोय असं नाही. हे रिअलायझेशन आहे की मला खरंच काही येत नाही. आणि सुरांचा प्रवासच असा आहे की तुम्ही जितकं आत त्याच्या खोल जायचा प्रयत्न करता, तुम्हाला जेव्हा असं वाटतं की अरे, तेव्हा तो दाखवतो की अजून किती तुम्ही काय म्हणतात त्याला, शॅलो वॉटर्स म्हणजे तुम्ही ह्याच्यावरतीच आहात, काठावरतीच आहात. तुम्हाला अजून डुबकी मारायची. आणि हे म्हणलं तसं रिअलायझेशन आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही, म्हणजे मी खूप स्वतःला भाग्यशाली समजतो की अ, रसिकांना असेल, लोकांना माझं काम आवडतं. मी जे गातो ते त्यांना आवडत असतं. पण एक कलाकार म्हणून मला असं वाटतं की मी कधीच समाधानी होऊ शकत नाही. ज्या दिवशी समाधान मिळेल मला माहिती नाही. असमाधानीच आहे मी पूर्णपणे. मला अजून एक किस्सा आठवण करून द्यायचा तुम्हाला. पु ल कला अकादमी जेव्हा ओपन झाली होती, हं. तेव्हा तिकडे तुमचा कार्यक्रम झाला होता इनॉग्रेशनला आणि तिकडे तुम्हाला 10 मिनिटाचं स्टँडिंग ओवेशन मिळालं होतं. तो क्षण तुम्हाला आठवतो का? मला खरं सांगू, मी जेव्हा आत्ता म्हणलो तसं आहे, की स्वतःला एक माध्यम म्हणून मी किती सशक्त करू शकतो ते हं. माझ्या हातात आहे. ते मी करतो. म्हणजे जर माझ्या म्हणजे अभंगवारी असेल, म्हणजे जेव्हा मी गजर करत असतो, तेव्हा मी स्वतःला पूर्णपणे विसरलेलो असतो. आणि तेव्हा फक्त मी सांगू नाही शकत काय होत असतं. आणि मला वाटतं की ती जी एक ऊर्जा येत असते माझ्यामध्ये, ती समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम म्हणजे ते मीडियम असतो मी. बाकी मी काही नसतो. मग त्याच्यानंतर तू जसं म्हणतोस, की नंतर लोकं उठून उभी राहिली आणि 10 मिनिटं स्टँडिंग ओव्हेशन दिलं. तेव्हा मी अतिशय सामान्य असा एक कोणतरी झालेला असतो आणि मग ते मला खूप अवघड होतं पचायला, की मी कुणीच नाही. हे जे झालंय ते माझं नाहीये. आणि मी कायम कानाला हात लावूनच म्हणतो, कारण अ, मी ऐकलंय आजोबांना, मी मी कुमारजींना ऐकलंय आणि ते ऐकून जे मला व्हायचं, त्याच्या काय म्हणतात त्याला, नखापर्यंत पण माझी सर नाही अजून. तर मी कुठे याचा गर्व करू किंवा कुठे मी छान असं वाह! वाह! मला जमलं असं कुठे म्हणून? ह्याच्यातनंच येतं ते. अभंगवारीचाच विषय आहे. हं. तुम्ही जेव्हा ही जी अभंग सादर करता, काही हं. तुम्ही रचलेली सुद्धा हो. आहेत अभंग त्या कार्यक्रमामध्ये. पण हे गात असताना तुम्ही खऱ्या अर्थाने ती एक मैफिल असते का तुम्ही भक्ती म्हणून गाता? मी खरं सांगू का, माझी प्रत्येक मैफिल ही म्हणजे मी भक्ती म्हणजे स्वरांवरती अतिशय प्रेम आहे माझं, निरातिशय. आणि संतांच्या ह्या रचना जेव्हा जेव्हा गातो, तेव्हा तर मी म्हणतो तसं मी विसरून जातो स्वतःला. आणि कोणचीही जेव्हा आपण ज्याला आपण एक मैफिल म्हणूयात, हं. त्याच्यामध्ये देवाणघेवाण असते. आणि सगळ्यात अ, महत्त्वाची गोष्ट अशी आहे मैफिलीमध्ये, की आपल्यातनं जी एक ऊर्जा बाहेर पडत असते. लाईव्ह आपल्या याच्यातनं ज्या फ्रिक्वेन्सीज बाहेर पडतात, त्या व्यक्तीला त्या हिट होतात आणि त्याच्यातली ऊर्जा आपल्याकडे येत असते. ती जी देवाण-घेवाण असते ना, त्यांनी ती मैफिल पुढे-पुढे जात असते. आणि जेव्हा अभंगांसारखी किंवा निर्गुणी भजनं ह्या ज्या रचना असतात, ती जी कलेक्टिव्ह स्पिरिच्युअलिटी तेव्हा निर्माण होते, तेव्हा सगळं वातावरण अतिशय पवित्र होतं. कारण प्रत्येकाच्या मनामध्ये फक्त तो विठ्ठल असतो किंवा ती भावना असते. ती भावना ते काम करत असते आणि ती ऊर्जा ते काम करत असते. त्यामुळे ते सगळं वातावरण इतकं भारावलेलं असतं. त्याच्यामुळे मला वाटतं, की प्रत्येकाला ती अनुभूती आणि एक मी फक्त माध्यम तेवढंच होतो, पण मला पण तीच अनुभूती येत असते, जी लोकांना येत असते. पण या गाण्यातून प्रेक्षकांची वारी पूर्ण होते. पण तुम्ही कधी वारीला गेलात का? मी वारी नाही केलेली, पण मी वारी बघितलेली आहे. मी गेलेलो आहे अकलूजपर्यंत हं. आणि आत्ताही मी काय म्हणतात त्याला, आता उद्यापासून सुरू होणार आहे आपली अभंगवारी. मी आळंदीला जाऊन माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेऊन आलो आहे. परवाच मी पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचं आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेऊन आलो आहे आणि त्यांच्या पायावरती पडून सांगितलं, "एक
तुमचीच अभंगवारी आहे ही संपन्न होऊ देत आणि चांगली पार पडू देत. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी त्यांच्याकडे मागितलं की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस पडू देत. स्वीट.